नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मिनल लोकराज्य यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण काय बघतो, आपण पॉलिटिक्सची एक छोटी सिरीज चालू केली आहे, जे साध्या आणि सोप्या शब्दात तुम्हाला मी लक्ष्मीकांत समजून सांगते. आपण काय बघितलं की गेल्या काही दिवस झाले आपण पॉलिटिक्समधले म्हणजे संविधानामधले काही भाग बघत आहोत. आज काय बघत आहे? आज आपण बघत आहे परिशिष्ट. परिशिष्ट म्हणजे काय? अरे परिशिष्ट म्हणजे काय नाही तर आपलं संविधान माहिती आहे आपल्याला, जगात सगळ्यात लांबलचक संविधान असलेलं आपल्याला आढळते. मग हे संविधान एवढं लांबलचक आहे, आता खरं सांगा, एवढं जर लांब असेल तर वाचणार कसं? किंवा वाचताना प्रत्येक गोष्ट जर ॲड करायची आहे, प्रत्येक गोष्ट ॲड करायची आहे, त्यात प्रत्येक गोष्ट टाकायची आहे, तर ती शक्य आहे का? तर शक्यच नाही. तर मग त्यासाठी आपल्या संविधान निर्मात्यांनी काढला एक जुगाड. जुगाड म्हणजेच काय की परिशिष्ट. परिशिष्ट म्हणजेच काय की जेवढेही छोट्या छोट्या गोष्टी असतील, आपल्या राज्याचं नाव असू द्यात, आपले वेतन असू द्यात, मानधन असू द्यात, भत्ते असू द्यात, आणखी थोड्या गोष्टी आहेत, राज्य असू द्यात किंवा राज्यात असणाऱ्या जागा असू द्यात, ह्या जागा जर काही गोष्टीत बदल होत असतील तर ते बदल आपण परिशिष्टात नमूद केलेले पाहिजे. मग आता परिशिष्ट आपण पहिलं परिशिष्ट बघूयात. तर पहिलं परिशिष्ट काय म्हणते? तर पहिलं परिशिष्ट आपल्याला राज्य आणि केंद्र यांची किती आहेत किती नाही याची माहिती आपल्याला देते. राज्य आणि केंद्र याची माहिती आपल्याला दिसे. आपल्याला माहिती आहे की कलम 1 ते 4 काय बोलतो आपण की क्षेत्र, राज्य व त्याचे क्षेत्र, राज्य व त्याचे क्षेत्र कलम 1 ते 4 आपल्याला बघायला मिळतात. मग यात काय बघतो आपण की आपल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या सर्व प्रदेशाची यादी कुठं आहे? तर आपल्या फर्स्ट स्केड्यूल, याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? स्केड्यूल. पहिल्या परिशिष्टात आपल्याला राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची यादी मिळते. काय मिळते पहिल्या परिशिष्टात? केंद्र आणि राज्य हे एवढे परिशिष्ट आहेत. या पहिल्या परिशिष्टात आपल्याला केंद्र आणि राज्य याची यादी मिळते. आता दुसरं परिशिष्ट बघू. तर दुसरं परिशिष्ट काय म्हणते? तर दुसरं परिशिष्ट म्हणते की जेवढेही मोठे मोठे अधिकारी असतील, मोठे मोठे पदं असतील, त्या पदांचे वेतन, मानधन, विशेष अधिकार यांच्या तरतुदी कुठं केलेल्या आहेत? तर दुसऱ्या परिशिष्टात आपल्याला केलेल्या दिसतात. आपल्याला केलेल्या दिसतात. आता ज्या परिशिष्टामध्ये कलम एवढे आपल्याला ॲड केलेले दिसतात. कलमची जरी आपल्याला गरज नसली तरी कोण कोण येते हे आपल्याला माहीतच असायला पाहिजे. तर सगळ्यात मुख्य आपला भारताचा पहिला नागरिक कोण आहे? राष्ट्रपती. तर राष्ट्रपती आहे. दुसरी गोष्ट म्हणजेच आपल्या राज्याचा पहिला नागरिक गव्हर्नर, म्हणजेच काय? राज्यपाल. दोन महत्त्वाचे लोक झाली. आता काय? तो लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद आणि विधानसभा. लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद आणि विधानसभा. लोकसभेचा अध्यक्ष, राज्यसभेचा सभापती, हे सगळे मिळून जेवढेही लोक बनतील, हे 4 लोक यांची वेतन आणि भत्ते आपल्याला कुठे मिळतात? तर आपल्या परिशिष्ट 2 मिळतात. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि कंट्रोल अँड ऑडिट जनरल ऑफ इंडिया. म्हणजे सुप्रीम कोर्ट जेवढे जज असतील, किती जज आहेत? 31 जज आपल्याला दिसतात. 31 जज जेवढे मिळून आहेत ते सगळ्यांचा भत्ता, मानधन, विशेष अधिकार यांची तरतूद कुठं केलेली असते? आता मला सांगा, जे 1949 रोजी जेवढं वेतन सुप्रीम कोर्टच्या जजला असेल तेव्हा आता या 2026 असेल का? तर ऑफकोर्स नसणारच ना. आता तर किती लाखांना पगार असेल? मला सांगा बरं कमेंटमध्ये की सुप्रीम कोर्टचा जजचा पगार किती? आणि दुसरी गोष्ट की कॅग म्हणजेच मराठीत काय म्हणतो आपण? नियंत्रण व महालेखा परीक्षक. म्हणजे जो आपल्या सरकारनं जेवढा पैसा वापरला त्या पैशाचं कोण नियंत्रण करते? तर कॅग करताना आपल्याला दिसते. तर दुसरं परिशिष्ट समजलं का की कोण आहे? राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यांचे जेवढेही सभापती, अध्यक्ष असतील, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि कॅग या सर्वांची मानधन, भत्ते, विशेष रूप म्हणजेच काय? त्यांचे सर्व विशेष अधिकारांच्या सर्व तरतुदी कुठं केलेल्या आहेत? परिशिष्ट 2 केलेल्या आपल्याला आढळतात. आता पुढचं काय? तर परिशिष्ट 3. आता परिशिष्ट 3 काय आहे? तर परिशिष्ट 3 काय आहेत की सगळ्यांची जेवढेही शपथ असतील, ओथ अँड अफर्मेशन म्हणजे सगळ्यांच्या शपथविधी कुठं लिहिलेल्या आहेत? तर परिशिष्ट 3 आपल्याला दिसतात. परिशिष्ट 3 आपल्याला दिसतात. आता मला सांगा, मी शपथ घेतली की मी भारतीय आहे, याच्यात काही जगाला फरक पडणार आहे का? किंवा मला फरक पडतो मी भारतीय असण्याचा,
पण कोणाला याचा फरक पडणार आहे का? किंवा मला कोणत्या मोठ्या ठिकाणी ते घेणार आहेत का? तर ऑफकोर्स नाही घेणार आहे. पण जेव्हा आपण राष्ट्रपती घेतो किंवा राष्ट्रपतीची निवडणूक करतो किंवा मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांची निवडणूक करतो, तर त्यासाठी आपल्याला शपथविधीही पार पाडताना दिसते. मग आता ओथ म्हणजे शपथविधी, अफर्मेशन म्हणजे काय किंवा पुष्टीकरण म्हणजे काय, की जे लोक देवाला मानत नाहीत, देवाला मानत नाहीत अशा लोकांसाठी अफर्मेशन्स असतात. ओथ म्हणजे शपथ. आता मी एक भारतीय आहे, तर मी कोणाची शपथ घेईन? तर मी संविधानाची शपथ घेईन. मी संविधानाची शपथ घेऊन खरं सांगणार आहे, किंवा गीतेची शपथ घेईल, किंवा जर कास्ट वाईज असेल तर कुराणची शपथ घेईल, किंवा आपल्या नियमावलीची शपथ घेईल. तर अफर्मेशन म्हणजे सर्वांना न मानणारा या लोकांसाठी आपण काय केलं, अफर्मेशन आपल्याला आणलेलं दिसते. बघा बरं, आपल्या संविधान निर्मात्याने एक छोट्या छोट्या गोष्टीचाही विचार केलेला दिसते. मग यात कोण कोण येते? शपथ कोण घेते? तर केंद्र आणि राज्याचे मंत्री. आणि जे केंद्र आणि राज्याच्या पदासाठी केंद्र आणि राज्य म्हणजेच खासदार आणि आमदार यांचे इलेक्शनसाठी जे उभे राहिलेले कॅन्डिडेट आहेत ना, ते लोक मिनिस्टर ऑफ पार्लमेंट जेवढे खासदार आणि आमदार जेवढे असतील त्यांच्या झालेले लोक. बघा, कॅन्डिडेटसाठी इलेक्शनसाठी उभे राहिलेले लोक आणि मेंबर ऑफ पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर म्हणजेच काय, की आमदार आणि खासदार या दोघांची जेवढे लोक असतील लोकसभेत असो किंवा राज्यसभेत, हे लोक काय करतात, शपथविधी घेतात. मग ते शपथविधी कुठं लिहिलेले आहे? तर परिशिष्ट 3 लिहिलेले आपल्याला दिसते. जज कोणते? सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट दोन्ही जज म्हणतात ना, की आज शपथविधी होता आपला, जे भारताचे सरन्यायाधीश ज्यांचा शपथविधी होता तेव्हा जवळपास आपल्या स्टेटमधले किंवा इतर स्टेटमधले लोक उपस्थित असतात. आणि कॅग तर कुठं पण आहे, कारण की आपल्या भारताचा जो नियंत्रण म्हणजे महालेखा परीक्षण म्हणजेच काय, की पूर्ण खर्चाचं जेवढी माहिती आहे, की कुठून कुठं पैसा आला आहे, सर्वांची माहिती कोणाकडे असेल तर कॅग ह्या पदाकडे असलेली आपल्याला आवडते. तर परिशिष्ट 3 काय म्हणतो? तर परिशिष्ट 3 आहेत युनियन अँड मिनिस्टर, कॅन्डिडेट फॉर इलेक्शन ऑर टू द पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर. जे खासदार आणि म्हणजे मला सांगा, की कॅन्डिडेट टू इलेक्शन फॉर दी पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर म्हणजे जेवढे लोक उभे राहतील, जेवढे लोक आतमध्ये बसतील. हे बघा, प्रत्येक मंत्री हा खासदार नसतो आणि प्रत्येक खासदार हा मंत्री नसतो. मंत्री म्हणजे मंत्रालयातले जे मुख्य पद आहेत त्याच्यातही खूप गोष्टी आहेत. म्हणजे 545 जे पदं आहेत त्यापैकी काही खासदार असतात, काही मंत्री असतात. ते सगळ्यांची मिळून संसदमध्ये लोक बसतात. मग हे असेच लोक आपल्याला शपथविधी घेताना दिसतात. कोण कोण आहे? युनियन मिनिस्टर, कॅन्डिडेट फॉर इलेक्शन फॉर पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर, मेंबर ऑफ पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर, जज कोणते? सुप्रीम कोर्टचे आणि हायकोर्टचे दोन्ही जज, आणि कंट्रोल अँड ऑडिटर जनरल. काय करतात? त्यांची ओथ अँड अफर्मेशन कुठं दिसते आपल्याला? तर आपल्याला 3ऱ्या परिशिष्टात असलेली दिसते. आता आपण 4थं परिशिष्ट बघणार आहोत. तर 4थं परिशिष्ट काय सांगते? 4थं परिशिष्ट, एकच मिनिट. 4थं परिशिष्ट यामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी जागांचं वाटप प्रदान करणे. केंद्र आणि राज्य यांच्यासाठी जागांचा वाटप करणे. मग कोणत्या जागांचा? तर प्रत्येक राज्य, आता मला सांगा, महाराष्ट्र राज्यात की राज्यसभेच्या किती जागा आहेत? राज्यसभेच्या किती जागा आहेत? अरुणाचल प्रदेशच्या किती जागा आहेत? UPच्या किती जागा आहेत? तर राज्यसभेमध्ये जेवढेही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असतील या सगळ्यांच्या जागांचा वाटप कुठं केली असते संख्या, किंवा यांचं वाटप किती असेल तर कुठं लिहिलेलं आहे? 4थ्या परिशिष्टात लिहिलेलं आपल्याला आढळते. म्हणजेच की महाराष्ट्रातून जो आपले खासदार जातात राज्यसभेमध्ये, तर राज्यसभेमध्ये किती जातील किंवा त्यांची संख्या किती आणि किती गेले या सगळ्यांची मांडणी कुठं केलेली दिसते आपल्याला? शेड्यूल 4 केलेली दिसते. तसं शेड्यूल 5 पण आहे. तर 5 काय सांगते? तर 5 अशा लोकांसाठी आहे बघा, अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमाती प्रशासन व नियंत्रण यांची संबंधी. कशाचं आहे? शेड्यूल टाईप आणि शेड्यूल कास्ट असलेले लोक म्हणजेच काय? अरुणाचल प्रदेश, मिझोराम, त्रिपुरा आणि आसाम. तर मग काय हे का म्हणतो? माय ATM. मिझोराम म्हणजे माय, आसाम, त्रिपुरा, मेघालय माय ATM,
असलेलं क्षेत्र, या क्षेत्राचे जे प्रशासन चालते आणि कसं चालतं, त्याचे काय नियमावली आहे, हे कुठं लिहिलेलं आपल्याला 5th शेड्यूलमध्ये लिहिलेलं दिसते. म्हणजे 5व्या परिशिष्टात लिहिलेलं आपल्याला दिसते. अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमाती यांचे प्रशासन आणि नियंत्रण यांचे संबंध कुठं आहेत, तर 5व्या परिशिष्टात असलेले आपल्याला आढळते. बघा, पहिल्या परिशिष्टात काय बघितलं आपण, तर पहिल्या परिशिष्टात आपण काय बघितलं की केंद्र आणि राज्य यांची पूर्ण यादी. दुसऱ्या परिशिष्टात मानभत्ते, मानधन जेवढे लोक असतील महत्त्वाचे त्यांचं वेतन व त्यांचे भत्ते. तिसऱ्या परिशिष्टात काय बघितलं आपण, की आपण त्याचा शपथविधी बघितला, कुठं लिहिलेला असतो, तिसऱ्या परिशिष्टात. चौथ्या परिशिष्टात काय आहे, तर राज्यसभेसाठी जेवढी पदं अलॉट केली असतील तेवढ्या पदांची गोळाबेरीज कुठं असते, चौथ्या परिशिष्टात. पाचव्या परिशिष्टात काय आहे, स्केड्यूल टाईप आणि स्केड्यूल कास्ट या लोकांसाठी जेवढीही प्रशासनाच्या नियमावली असतील, ह्या जेवढ्याही गोष्टी असतील त्या कुठं दिलेल्या असतात, तर 5व्या परिशिष्टात दिलेल्या आपल्याला आढळतात. आता 6वं परिशिष्ट काय म्हणते, तर 6वं परिशिष्ट म्हणते, एकच मिनिट पेन घेऊ द्यात. तर 6वं परिशिष्ट म्हणते, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांमधील आदिवासी क्षेत्रात प्रशासन संबंधित, म्हणजेच काय, डील विथ द ॲडमिनिस्ट्रेशन ट्रायबल एरिया ऑफ द स्टेट ऑफ आसाम अँड त्रिपुरा अँड मिझोराम. आता मला सांगा, 5वं परिशिष्ट काय म्हणते, स्केड्यूल ट्राईब अँड स्केड्यूल कास्ट. स्केड्यूल ट्राईब आणि स्केड्यूल कास्ट, जसं हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, आणि हे कशासाठी आहेत, हे आदिवासी लोकांसाठी असलेलं आपल्याला दिसते. 5वं परिशिष्ट स्केड्यूल ट्राईब आणि स्केड्यूल कास्ट, पण 6वं कशासाठी आहे, तर आपल्याला ट्रायबल लोकांसाठी असलेलं दिसते. कोणकोणते, तर माय ATM मधले. कोणकोणते, माय ATM मधले. माय ATM म्हणजेच काय, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय आणि आसाम. यामध्ये या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या आदिवासींची माहिती, त्यांच्याबद्दल ज्यांची कला संस्कृती जेवढ्या सगळ्याची सांगड असेल ते कुठं बघायला मिळते, परिशिष्ट 6मध्ये आपल्याला बघायला मिळते. परिशिष्ट 5 आणि 6 हे मिक्स आहेत. आसाम, त्रिपुरा, मेघालय एकच आहे, पण स्केड्यूल कास्ट आणि स्केड्यूल ट्राईब आणि ट्रायबल यांच्यामध्ये मिक्स करू नका. आता आलं 7वं परिशिष्ट. 7वं परिशिष्ट कोणकोणतं आहे, तर यामध्ये विविध विषयांचे विधेय अधिकार निश्चित करण्यासाठी 3 याद्यांचा समावेश केलेला आहे. आता मला सांगा की काही केंद्र यादी आहे, काही केंद्राची यादी आहे, काही राज्याची यादी आहे आणि काही समवर्ती सूची आहे. म्हणजे सूची काय आहे, त्या सूचीमध्ये जेवढेही विषय असतील, आता मला सांगा की काही विषय आपण केंद्राला दिलेले आहेत, काही विषय आपल्याकडे राज्याला आहेत, काही विषय आपण राज्य आणि केंद्र मिळून सॉल्व करतात. फॉर एक्झाम्पल काय, की परराष्ट्र धोरण आहे, तर हे कोण सॉल्व करते, तर परराष्ट्र धोरण आपल्याला केंद्र सॉल्व करताना दिसते. केंद्रावर त्याच्यावर जास्त पकड आहे किंवा केंद्राकडे त्याचा जास्त कल आहे किंवा केंद्र त्याच्यावर सगळे नियमावली बनतो. तसंच आता रस्ते आहेत, तर ते केंद्र आणि राज्य मिळून बनवतात. काही स्थानिक संस्थात आरोग्य आहे, तर हे कोणाचं काम आहे, तर हे राज्याचं असलेलं काम आपल्याला दिसते. मग समवर्ती सूचित काय, तर विवाह झाला किंवा UCC जो कलम 44 समान नागरी कायदा हा कोणाचा, तर आपल्याला हे समवर्ती सूचित असलेला आपल्याला दिसते. म्हणजेच काय, की केंद्राचे काही विषय वाटून घेते. तुम्हाला माहिती आहे, आपलं घर आपण जर सांभाळतो तर आपल्या घरात आपल्या पप्पाचे काही विषय आहेत, म्हणजे ते बाहेर जातील, काहीतरी काम करतील. आपल्या आईचे विषय की ते बाहेरही काम करेल, घरातही काम करेल, आणि आपले विषय काय आहेत की दोघांचं ऐकणं. म्हणजेच काय, की केंद्र सूची जे काही मुख्य 5 घटक असतील किंवा कितीही घटक असतो त्या घटकावर काम करते. राज्यसूची त्या अशा असंख्य घटकावर काम करते जे राज्याच्या कामात आहेत. आणि समवर्ती सूची म्हणजे काय, की जिथं केंद्र आणि राज्य येऊन दोघं मिळून कार्य करतात. समजते का? 7वं परिशिष्ट. 7वं परिशिष्टात काय आहे, केंद्र, राज्य आणि समवर्ती सूची. आता आपल्याला 8वं शेड्यूलमध्ये काय आहे, तर आपल्या 8व्या शेड्यूलमध्ये सुरुवातीला 14 भाषा होत्या, आता किती आहेत, 22 भाषा. तर आपल्या देशात जेवढ्या भाषा आहेत त्या अधिकृत भाषा, मान्यताप्राप्त भाषा किती आहेत, तर 22 भाषा आपल्याला दिसतात. कोणकोणत्या आहेत, आसामी, बंगाली, बोडो, डोंगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, नेपाळी, सिंधी, ओडिया, पंजाबी, संस्कृती, संथाली, सिंधी परत झाली का, तामिळ, तेलुगू आणि उर्दू. म्हणजे एकूण 22 भाषांची जी गोळाबेरीज आहे ते
परिशिष्ट 8मध्ये आपल्याला दिसते. परिशिष्ट 8मध्ये आपल्याला दिसते. मग यात हे लक्षात ठेवायचं, यात इंग्लिश नाही आहे. यात काय आहे? इंग्लिश नाही आहे. यात इंग्लिश नाही आहे आणि रिजनल लँग्वेज नाही आहे. आता रिजनल लँग्वेज कोणती आहे? तर मग राजस्थानी नाही आहे. राजस्थानी आपल्याला दिसत नाही. यातली काही रिजनल लँग्वेज आहेत ते खूप ठिकाणी नाही आहेत. आता इंग्लिश तर नाहीच आहे, हे लक्षात ठेवायचं की इंग्लिश आपल्या परिशिष्टात 8व्या परिशिष्टात नाही आहे. 7वं परिशिष्ट कशाबद्दल आहे? तर 7वं परिशिष्ट माहीत आहे. 7वं परिशिष्ट कशाबद्दल आहे? तर 7वं परिशिष्ट केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्त सूची याच्या विषयाबद्दल बोलते. 8वं परिशिष्ट कशा बोलते? तर आपल्या भाषेबद्दल बोलते. आपण जे भाषा बोलतो, मी कोणती भाषा बोलते? मराठी भाषा बोलते. आणि ही परिशिष्टात आहे का? तर हो आहे ना भाऊ. 22व्या भागात आपल्याला मराठी भाषा असलेली दिसते. आता यात जे कलम्स आहेत की काही भाषा नंतर ॲड करण्यात आल्या, ते आपण जेव्हा पूर्ण हे शिकू तेव्हा आपण बघणार आहोत. नवपरिशिष्ट म्हणजेच काय? नवपरिशिष्टात काय? तर ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच काय? आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. एकच मिनिट, पेन घेऊ द्या. संविधानात प्रथम दुरुस्ती म्हणजे जी पहिली घटना दुरुस्ती झालेली आहे ना, ती कशात झाली आहे? तर 9व्या परिशिष्टात आपल्याला झालेली दिसते. 9व्या परिशिष्टात आपल्याला झालेली दिसते. 9व्या परिशिष्टाचा उद्देश होता की काही कृत्य आणि नियम संविधानात भाग 3मध्ये अंतर्गत प्रदान केलेले मूलभूत अधिकारांचे उल्लंघन न करता त्या अधिकारावर त्यांच्या रद्दाबद्दल घोषित करण्यासाठी संरक्षण देते. म्हणजेच काय? तर 9वं परिशिष्ट, आता 9व्या परिशिष्टात काय आहे? 9व्या परिशिष्टात आपण काय म्हटलं? तर 9व्या परिशिष्टात माहीत आहे की जी सगळ्यात पहिलं जी आपली कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणजेच प्रथम संविधानाची दुरुस्ती केली होती, तर कशासाठी केली होती? तर शेतकऱ्यांच्या फार्म रिफॉर्मसाठी केलेली दिसते. शेतकऱ्यांचे जे शेतकरी आहे ते शेती रिफॉर्म आपल्याला पहिल्या परिशिष्टात असतात. रिफॉर्म म्हणजे सुधारणा, शेती अधिकार सुधारणा अधिनियम आपल्याला बघायला मिळतात. जे कुठं लिहिलेले आहेत? तर 9व्या परिशिष्टात लिहिलेले. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे फंडामेंटल राईट. आता मला सांगा की ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच काय? न्यायालयीन पूर्वावलोकन. तर फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत हक्काचा ज्युडिशियल रिव्ह्यू करणं शक्य आहे. म्हणजेच काय? की बाबा आता तुम्ही काही दिवसांनी काही नियम आणले, पार्लमेंटने कोणताही नियम आणला आणि त्या नियमाची जर पुनर्देखणी झालीच नाही. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय? की आपल्या संसदेने एक नियम बनवला, तो नियम कोणाला वाचण्याचा परत ओपन करण्याचा अधिकार आहे? तर सुप्रीम कोर्टला दिलेला आहे. तर फंडामेंटलमध्ये म्हणजे मूलभूत अधिकारात जेवढे तुम्ही ॲड करसाल त्याचा पूर्ण रिव्ह्यू घेण्याचा अधिकार कोणाला आहे? तर सुप्रीम कोर्टला असलेला आपल्याला दिसते. सर्वोच्च न्यायालयाला आपल्याला दिसते. समजते का? की 9व्या परिशिष्ट कशासाठी आहे? तर संविधानाची प्रथम दुरुस्ती कधी झाली? 1951मध्ये झालेली दिसते. कशासाठी आहे? तर शेतकरी रिफॉर्मसाठी, शेती सुधारण्यासाठी आपल्याला दिसते. त्यामध्ये की जमीनदारी सिस्टीम होती. ह्या सिस्टीम अबॉलिश करून प्रत्येकाला शेतीचं अस्तित्व असलं पाहिजे. म्हणजे जो शेती करतो तोच त्याचा मालक असला पाहिजे. तर हे आपल्याला परिशिष्ट 9मध्ये दिसायला लागते. आणि चौथी गोष्ट म्हणजे की फंडामेंटल राईट्सचं म्हणजेच मूलभूत अधिकारांचं ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच न्यायालयीन पूर्वावलोकन होतं. म्हणजे जर कोणताही तुम्ही कायदा घेतला तर त्या कायद्याची पुनर्विलोकन कुठं होतं? तर सुप्रीम कोर्टात केल्या जातं किंवा सुप्रीम कोर्टाद्वारे केल्या जातं. समजतंय का? पुढचा भाग म्हणजेच काय? 10वं परिशिष्ट अँटी डिफेक्शन लॉ. आता एक संविधानात एक टर्म आहे की आयाराम गयाराम म्हणजेच काय? की जर ही पार्टी नाही आवडली तर मी दुसऱ्या पार्टीत जाईल, दुसरी पार्टी नाही आवडली तर मी त्या पार्टीत जाईल, तिसरी पार्टी नाही आवडली तर मी या पार्टीत जाईल. तर मला सांगा की या पार्टीची संख्या एवढी, या पार्टीची संख्या एवढी. आता या लोकांना नाही आवडलं की आपल्या पार्टीत कमी येते. हे काय करायचं? तर डायरेक्ट आयाराम गयाराम ही संकल्पना आपल्या संविधान सभेत आपल्याला दिसत होती. ते विधानसभेत असो की संविधान सभेत असो. म्हणजे या पार्टीचा कार्यकर्ता या पार्टीत, या पार्टीचा कार्यकर्ता या पार्टीत. जतपर्यंत आपल्याला चांगलं वाटलं तत्पर्यंत राहायचं. मग बिचकवाचक झाले की परत इकडल्या तिकडे. तर हे काम न होण्यासाठी आपल्या संविधानात 52nd म्हणजे 52वी घटना दुरुस्तीमध्ये काय म्हटलं आहे की 52वी घटना दुरुस्ती 1952
मध्ये काय केलं आहे की अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे की बा तुम्ही ज्या पदाचे आहेत त्या पदामध्येच तुम्ही राहा, ज्या पार्टीचे आहेत त्या पार्टीमध्ये राहा, दुसऱ्या पार्टीमध्ये तुम्हाला भाग घेता येत नाही. केव्हा घेता येत नाही? जर पार्टी पूर्ण तुमची डिसाईड झाली, पार्टीचं नाव चिन्ह सगळं झालं आणि त्यानंतर 6 महिन्याच्या आधी जर तुम्ही दुसऱ्या पार्टी जॉईन केली तर चालते, पण त्याच्यानंतर जर जॉईन केली तर तुम्हाला पद खाली करावं लागेल. मग कधी करता येईल? तर कधी जर पार्टीचं विभाजन झालं किंवा एक पार्टीत कोएलिशन झालं, तर आता मला सांगा की इंडिया हे अलायन्स आहे, सगळ्या पार्टीचं मिळून अलायन्स आहे, त्यात सर्व पार्टीचे लोक दिसतात ना आपल्याला. BJPचे दिसतात, काँग्रेसचे दिसतात, शिवसेनेचे दिसतात, सर्व पार्टीचे आपल्याला लोक दिसतात. मग हे कोएलिशन जर निर्माण झालं तर तेव्हा ते आयराम गैराम किंवा अँटी डिफेक्शन लॉ लागत नाही. पण जर तुम्ही 6 महिन्याच्या आधी जर एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीतून तिसऱ्या पार्टीत जात असेल तर तुम्हाला अँटी डिफेक्शन लॉला सामोरे जावे लागते. समजत आहे का? आता मग आपला काय 11वं परिशिष्ट आणि 12वं परिशिष्ट. तर 11वं परिशिष्ट म्हणजे काय? जी 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती आहे याच्यावर हे 2 परिशिष्ट ॲड करण्यात आलेले आहेत. 1992मध्ये जी 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली, ज्याच्यामुळे आपला देश काय झाला तर पूर्ण डिसेंट्रलाइज झाला. आपला देश काय झाला तर पूर्ण डिसेंट्रलाइज आपल्याला झालेलं दिसते. म्हणजेच काय की आपल्या प्रशासनामध्ये पूर्ण लेअर आल्या. म्हणजे डिसेंट्रलाइज म्हणजे केंद्राचं आपल्या प्रशासनाचं जेही ताकद होती, प्रशासनात जेही सत्ता होती ती काय झाली आता 3 भागात विभागली गेली. युनियनमध्ये, स्टेटमध्ये आणि लोकल गव्हर्नमेंटमध्ये. त्यात काय ते पंचायत आणि नगरपालिका म्हणजेच काय झालं की जेवढंही केंद्राकडे पॉवर होती आणि राज्याकडे पॉवर होती, आता तीच पॉवर काय झाली तर 3 भागात डिवाईड झाली. त्यालाच काय म्हणतात डिसेंट्रलायझेशन. डिसेंट्रलायझेशन आपल्याला म्हणताना दिसते, जे शेड्यूल 11 आणि 12मध्ये दिसते. तर आपण काय बघितलं? तर आपण यामध्ये बघितलं की जेवढे आपल्याकडे 12 परिशिष्ट आहेत ते 12 परिशिष्टांची मांडणी, 12 परिशिष्टांची व्याख्या. आता मला पहिलं परिशिष्ट काय सांगते? पहिलं परिशिष्ट सांगते की केंद्र व राज्य यांची यादी. दुसरं परिशिष्ट काय म्हणते? तर दुसरं परिशिष्ट जेवढेही अधिकारी असतील, जेवढेही मोठे पदं असतील त्यांच्या मानधन भत्ते आणि विशेष अधिकार. तिसरं परिशिष्ट काय म्हणते? ओथ अँड अफर्मेशन. कोणाचा? तर सुप्रीम कोर्ट झालं, हायकोर्ट झालं आणि मेंबर ऑफ पार्लमेंट, खासदार, आमदार यांची सगळ्यांची ओथ अँड अफर्मेशन कुठं लिहिलं आहे? तिसऱ्या परिशिष्टाचं. चौथं परिशिष्ट काय म्हणते? तर राज्यसभेसाठी राज्याचे जेवढेही पदं असतील ते कुठं लिहिलेले असतात? तर 4थ्या परिशिष्टात. 5वं परिशिष्ट काय सांगते? स्केड्यूल टाईप आणि स्केड्यूल कास्ट यांच्यासाठी केलेलं प्रशासन. 6वं परिशिष्ट काय म्हणते? जे ट्रायबल लोक आहे, आदिवासी लोक आहेत, त्याच एरियातले ATMमधले जेवढे आदिवासी लोक आहेत त्यांची प्रशासन कुठं आहे? 6व्या परिशिष्टात. 7वं काय म्हणते? तर केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची याची सांगड कुठं आहे? तर आपल्याला 7व्या परिशिष्टात दिसते. 8वं परिशिष्ट आपल्या भाषेचं आहे, आपल्या मायबोलीचं 8वं परिशिष्ट आहे. 9वं परिशिष्ट काय आहे? तर न्यायालयीन पूर्व लोकांचं असताना आपल्याला दिसते. 10वं परिशिष्ट काय म्हणते? तर 10व्या परिशिष्टात अँटी डिफेक्शन रूल, त्यालाच मराठीत म्हणतात पक्षांतर बंदीचा कायदा. त्याला मराठीत काय म्हणतात? पक्षांतर बंदीचा कायदा. तो आणि त्याच्यानंतर 11 आणि 12 हे कशाबद्दल बोलतात? तर 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती म्हणजे काय की ज्या वेळेनुसार घटना बदलतात ते आपण दुरुस्त करतो. वेळेनुसार घटना बदलतात. आपल्या संविधानात ज्याही घटना असतील, जर आपल्याला वाटलं की आता याची गरज आहे तर आपल्या संसदेत नवीन कायदे येतात, त्यालाच म्हणतात घटना दुरुस्ती. तर आज काय बघितलं आपण? परिशिष्ट बघितलेले आहेत. थँक्यू सो मच. भेटूया उद्याच्या लेक्चरला. हसत राहा, खेळत राहा आणि अभ्यास करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.